एक स्वप्नप्रेम. एक स्वप्नप्रेम. भारतातील एका छोट्या गावात नैना नावाची एक तरुणी राहत होती. तिचे लांब वाहणारे केस, चमकदार तपकिरी डोळे आणि खोली उजळू शकेल असे स्मित होते. नैना तिच्या दयाळूपणासाठी आणि सर्व जीवावरील प्रेमासाठी ओळखली जात होती. तिला सोन्याचे हृदय होते आणि गावातील सर्वांची ती प्रिय होती. एके दिवशी नैनाला एक स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात तिला एक तरुण माणूस दिसला, ज्याचे काळे केस आणि खोल तपकिरी डोळे होते. त्याने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते आणि त्याच्याकडे एक स्मित हास्य होते, ज्यामुळे तिचे हृदय धडधडत होते. तिच्या स्वप्नात ते दोघे झाडाखाली बसले होते, बोलत होते आणि हसत होते, जणू ते एकमेकांना आयुष्यभर ओळखत होते. नैना तिच्या स्वप्नातून जागी झाली, गोंधळलेली आणि कुतूहल वाटू लागली. तिने त्या तरुणाला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, पण तो इतका ओळखीचा वाटला. तिने स्वप्न झटकण्याचा प्रयत्न केला, पण ते दिवसभर तिच्यासोबतच राहिले. दिवस आठवड्यात बदलले आणि नैना तिच्या स्वप्नातल्या तरुणाला विसरू शकली नाही. ती त्याच्याबद्दल दिवा स्वप्न पाहत होती आणि तो कोण असेल याचा विचार करत होती. तिला वाटू लागलं की कदाचित तो तिचा सोबती आहे, ज्याची ती वाट पाहत होती. एके दिवशी ती गावातून फिरत असताना तिला एका झाडाखाली एक तरुण बसलेला दिसला. तिच्या स्वप्नातील पुरुषाप्रमाणेच त्याचे काळे केस आणि खोल तपकिरी डोळे होते. तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हा तिच्या स्वप्नातील माणूस होता का? नैना त्या तरुणाजवळ गेली आणि त्याने तिच्याकडे हसून हसून पाहिलं, ज्यामुळे तिच्या हृदयाची धडधड सुटली. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्या बोलण्याप्रमाणे नैनाला असे वाटले की ती त्याला आयुष्यभर ओळखते. तो दयाळू, सौम्य आणि तिच्यासारखाच सोन्याचा हृदय होता. जसजसे दिवस जात होते तसतसे नैना आणि अर्जुन नावाचा तरुण एकत्र जास्त वेळ घालवत होते. ते बोलले, हसले आणि त्यांची स्वप्ने आणि आशा व्यक्त केल्या. ते खूप प्रेमात पडले आणि असे वाटले की ते अनंत काळ एकत्र आहेत. पण त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. अर्जुन शेजारच्या गावातला होता आणि त्याच्या कुटुंबाला त्यांचे नाते मान्य नव्हते. अर्जुनने त्यांच्याच गावातील त्यांच्या चालीरीती आणि परंपरा सांगणाऱ्या व्यक्तीशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. नैना मनाला भिडली होती. ती अर्जुनशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हती. ते खूप प्रेमात पडले होते आणि ते कधीही बदलू शकले नाही. पण अर्जुनचे कुटुंब हट्टी होते. त्यांनी त्यांचे नाते स्वीकारण्यास नकार दिला. एका रात्री नैनाला दुसरे स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात तिने पहिल्या स्वप्नाप्रमाणेच तिच्यासमोर पांढरे कपडे घातलेला अर्जुन पाहिला. त्याने तिचा हात धरला आणि तिला सर्व रंगाच्या फुलांनी भरलेल्या एका सुंदर बागेत नेले. त्यांनी एकत्र नाचले आणि त्यांनी केले तसे नैनाला शांतता आणि आनंदाची अनुभूती आली, जी तिने यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी नैनाला जाग आली. अशी स्पष्टता जाणवली की तिला आधी कधीच जाणवली नव्हती. तिला काय करायचं आहे हे माहीत होते. ती अर्जुनच्या गावी गेली. त्यांच्या कुटुंबाशी बोलून त्यांना त्यांचे नाते स्वीकारण्यास पटवून दिले. ते अर्जुनच्या घराजवळ आली तेव्हा तिला त्याचे कुटुंब बाहेर बसलेले, हसत बोलत असलेले दिसले. आत्मविश्वासाने आणि निर्धाराने ती त्यांच्याजवळ गेली आणि बोलू लागली. तिने त्यांना तिच्या अर्जुनवरील प्रेमाबद्दल आणि तो तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे सांगितले. तिने स्पष्ट केले की प्रेमाला कोणतीही सीमा नसते आणि काहीही असो ते एकत्र राहायचे होते. सुरुवातीला अर्जुनच्या घरच्यांनी ऐकण्यास नकार दिला. ते त्यांच्या मार्गाने तयार झाले होते आणि नैनाने सांगितलेली कोणतीही गोष्ट त्यांचे मत बदलू शकत नव्हती. पण नैना ठाम होती. ती दिवसेंदिवस त्यांच्याशी बोलली आणि हळूहळू त्यांना तिचा दृष्टिकोन दिसू लागला. दिवस आठवड्यात बदलले आणि अर्जुनचे कुटुंब नैनाला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारू लागले. अर्जुन तिच्यासोबत किती आनंदी आहे आणि तिचे त्याच्यावर किती प्रेम आहे हे त्यांनी पाहिले. त्यांना कळले की प्रेमाला खरोखरच सीमा नसते आणि नैना आणि अर्जुन हे एकत्र असायचे. अखेर अर्जुनच्या कुटुंबियांनी या जोडप्याला आशीर्वाद दिला. नैना आणि अर्जुनला खूप आनंद झाला. त्यांना माहीत होते की
त्यांच्या प्रेमाने सर्व अडथळे जिंकले आहेत आणि ते अनंत काळ एकत्र राहायचे आहेत. नैना आणि अर्जुनचे लग्न पारंपरिक भारतीय पद्धतीने झाले. त्यांच्या भोवती त्यांचे कुटुंब आणि मित्र हा एक सुंदर सोहळा होता, जो प्रेम, हशा आणि आनंदाने भरलेला होता. त्यांनी आयुष्यभर एकमेकांवर प्रेमाने जपण्याचे वचन दिले आणि त्यांच्यामध्ये कधीही काहीही येऊ देऊ नका. वर्ष सरत गेली आणि नैना आणि अर्जुन एकत्र म्हातारे झाले. त्यांना मुले आणि नातवंडे होते आणि त्यांचे प्रेम काळाच्या ओघात अधिकच वाढले. ते एकमेकांचे खडक होते, त्यांचा आधार होता आणि त्यांचा चांगला मित्र होता. त्यांना माहीत होते की त्यांना दुर्मिळ आणि मौल्यवान प्रेमाने आशीर्वादित केले आहे आणि ते एकमेकांना मिळाले हे भाग्यवान आहेत. नैनाचे निधन झाले तेव्हा अर्जुन उद्ध्वस्त झाला होता. त्यांचा एक भाग तिच्यासोबत मेला असे त्याला वाटले. तिचं हसू, तिचं हसणं आणि दयाळू हृदय त्याला चुकलं. तो तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हता. पण एका रात्री अर्जुनला एक स्वप्न पडले. त्याच्या स्वप्नात त्याला नैना दिसली. तिच्या स्वप्नात जशी पांढरी वस्त्रे होती, तिने त्याचा हात धरला आणि तिला एका सुंदर बागेत नेले, जसे तिच्या स्वप्नात. त्यांनी एकत्र नाचले आणि जसे त्यांनी केले, अर्जुनला शांतता आणि आनंदाची अनुभूती आली, जी त्याने यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. जेव्हा अर्जुनला जाग आली तेव्हा त्याला माहीत होते की नैना अजूनही त्याच्यासोबतच आहे. आत्म्याने त्याला माहीत होते की त्यांचे प्रेम शाश्वत होते आणि ते कधीही बदलू शकत नाही. एके दिवशी या पलीकडच्या जगात ते पुन्हा एकत्र असतील हे जाणून तो हसला. त्या दिवसापासून अर्जुन आयुष्यभर त्यांच्या प्रिय नैनाच्या आठवणी जपत जगला. त्याला माहीत होते की त्यांचे प्रेम हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे. एक प्रेम जे वेळ आणि स्थान ओलांडते, इतकं सुंदर आणि दुर्मिळ प्रेम या आयुष्यात आणि पुढेही सदैव सोबत असणारं प्रेम मिळाल्याबद्दल त्याला कृतज्ञता वाटली. धन्यवाद. आता पुढील कथा वेडमन. आपल्या प्रेमासोबत राहण्याचा निश्चय करून राहुलने एक विलक्षण योजना आखली. त्याने प्रियासह पळून जाऊन एकत्र नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याला माहीत होते की धोकादायक आहे, परंतु तो संधी घेण्यास तयार होता. एका रात्री उशिरा राहुल प्रियाच्या खोलीत घुसला आणि तिला बॅग भरायला सांगितले. ते शांतपणे घरातून बाहेर पडले आणि जवळच्या रेल्वे स्टेशनवर गेले. त्यांनी ट्रेनमध्ये बसून एका नवीन शहरात प्रवास केला. तिथे नव्याने सुरुवात करू